रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार एंट्री केल्यानंतर बळीराजा सुखावलाय, त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आलेला आहे। देश झपाट्यानं आधुनिक शेती तंत्रज्ञानाकडे वळत असताना कोकणातील काही ग्रामीण भागात मात्र आजही पारंपरिक शेती पद्धती टिकून आहे। विशेषतः डोंगराळ कमी सपाटीच्या जमिनी असलेल्या भागांमध्ये शेतकरी अजूनही लोखंडी फाळ बसवलेल्या लाकडी नांगराचा वापर करत शेती करत असल्याचं चित्र सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतंय। शेतीच्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबाला, आपल्या प्रपंचाला सुद्धा हातभार लागेल अशा पद्धतीने मी शेती करत असतो आणि करतो। मी शेतीमध्ये दोन पार्ट आहेत, एक नाचणी आणि भात। नाचणी इकडं बघायचं म्हटलं तर मी एक वर्षामध्ये गॅप देऊन नाचणी करतो। किमान 25 गुंठ्याला माझी नाचणी असते आणि त्या नाचणीच्या उत्पन्नातून मी किमान माझ्या कौटुंबिक गरजेला लागणारं धान्य म्हणजे नाचणी हे ठेवून मी त्याच्यापासून उर्वरित धान्य किंवा नाचणी विकून एक 15,000 ते 20,000 रुपये मला उत्पन्न मिळेल अशा सोर्सने मी नाचणी करतो।